जी बातमी आपण पाहूयात तर देशभरामध्ये आता दुष्काळाची शक्यता वाढलेली आहे। अल निनोचा प्रभाव कायम राहणार आहे। पावसाचा अंदाज 94% आता 85% खाली घसरलाय। स्कायमेटच्या नव्या अंदाजाने आता धाकधूक वाढलेली आहे। भारतातील हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सून बाबतचा नवा अंदाज आता जाहीर केला आहे। या अंदाजानुसार यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। स्कायमेटने एप्रिल महिन्यामध्ये सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज दिला होता, मात्र आता त्यामध्ये मोठी कपात करून 85%वर आणणार। तर विशेष म्हणजे स्कायमेट आणि हवामान विभाग दोघांच्याही अंदाजानुसार मान्सूनच्या उत्तरार्ध कोरडा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याचा साठा आणि पिकांचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावं लागणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणारे 1 जून ते 31 जुलैच्या दरम्यान देशात सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झाला आहे। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची तूट आता वाढणार आहे। 1 जून ते 31 जुलैच्या दरम्यान देशामध्ये सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झाला आहे। तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या फक्त 84% पाऊस पडण्याची शक्यता आहे। सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण 80%पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे। तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणार आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार दुष्काळाची शक्यता आता वाढलेली आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे।